मित्रांनो, मागच्या व्हिडिओत आपण बघितलं जी खिल्लारची दावण होती ती बघितली. आता जो दादांना दुसरा नाद आहे म्हणजेच त्यांच्या दावणीला जे वळ आहेत अडगी ते आपण बघणार आहोत. तर कासरा अडकवलाय का? तर सगळ्यात पहिला आम्हाला कोणता वळ दाखवाल? हा घरचा पहिला ओळू माझ्या म्हणजे कारकिर्दीतला हा पहिला ओळू. बर हा सिद्धापूर खाणीचा आहे. बर थांबा, पलीकडून येतो पुढून म्हणजे या चांगल्या की. प्रकारे दिसेल. काय सांगाल? हा माझ्या कारकिर्दीतला पहिला ओळू बर सिद्धापूर खाणीचा. बर ह्याची खासियत काय सांगाल? हिचं नाव काय? ह्याचं नाव काय? त्याचं नाव नारशिया. बर नाव कशा प्रकारे ठेवली तुम्ही सगळे? अशी जुन्या जी काळात नाव होती ना त्या प्रकारची. हां, ब्लड लाईन कोणती आहे ती? हे सिद्धापूर लाईनचं आहे. बर 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 आतापर्यंत किती गाय भरल्या असतील? ह्याच्या एक 1011ची गाय झाली आहे की. 1100 गाय झाल्या. ह्याचं आता सध्या वय 13 वर्ष आहे. वय 13 वर्ष आहे. जी पैदास झालेली आहे, पैदासीचा रिझल्ट कसा आहे? कशा प्रकारे तयार झालेत? ह्या जे पुण्याच्या वासरं घाटात झालेले. पाळते ह्याची वासरं. बर आणि आपल्या घरी त्या एक बैलाचं आणि ह्या एक बैलाचं वासरू पळते. शरद क्षेत्रासाठी आहेत चांगली. होय होय. त्यांचा खुराक काय असतो दररोज? खुराक ही गायनं सांगितला तोच. बर मका चुन्नी, शेंगपेंड, हां गहू भुसा, हां. उडीद डाळ, सोयाबीन बर हेच असते. गाईनं आणि बैलानं एकच खुराक. आता इथं बाहेरच असतात, पावसाळ्यात आत घेतात. हो, पावसाळ्यात त्यांचं शेड आत असते. बर बर आणि कसं असतंय संध्याकाळी इथं बाहेर बांधतो. बर पण ते आता कसं आहे कामगार लोक नसल्यामुळं एकट्याला होत नाही. त्यामुळे नाहीतर ही त्यांची जावण संध्याकाळी असते. ही बाहेर हा, काय दुपारी उन्हाचं इथं आणि रात्रीचं इकडं. पण चेंज करा आता मनुष्यबळ नसल्यामुळं. आता तुम्ही म्हणताय की एवढे आपल्या दावणीला आहेत, खिल्लार गाय आहेत, वळ आहेत, पण लेबर नाही आहेत. तुम्ही कशा प्रकारे मॅनेज करता एवढं सगळं? आता कसं आहे थोडं चाल ढकल करून चाललेलं आहे. हां. एकट्याला लोडच होतं ॲक्च्युली साफसफाईचं काम म्हणा, दोन पाणी यांचं. त्यामुळं कसं चालवलं आहे आम्ही आपलं नाजा पाय चालवलं आहे. टोटल 5 वळ आहेत ना? हो, 5 ओळ आहेत. याच्याबद्दल काय सांगाल? त्याचं नाव काय? हा शंभू, बर हा तिकोंडी लाईनचा आहे. बर वय किती? आता ह्याचं वय हा सायदातीचा आहे. साईदातीचं आहे. किती गाय भरल्यात आता? नाही ह्याच्या गाय नाही, ह्याच्या घरच्या 2च गाय भरलेल्या आपण. बर तो बाहेर नाही सोडला अजून. बर घरच्या 2च गाय भरवल्या होत्या, हम्म. त्यामुळे ह्याला नाही बाहेर सोडला. या वळूची जी पैदास असते त्या कशासाठी उपयोगी पडतात? ह्या वळूच्या म्हणजे प्रदर्शन म्हणा, बर शर्यत क्षेत्र बर हे ऑलराऊंडच आहेत. बर त्यांचे कुठेही चालतात. याचं नाव काय? ह्याचं नाव बाबूराव. बाबूराव. कसं आहे त्याच्या लहानपणी त्याच्या आईनं त्याच्या पाठीवर पाय दिलेला. त्याची आई लय चंचल होती. बर आपण वळू एका आसऱ्यानं सोडू शकत होतो, पण त्याची आई एका आसऱ्यानं सोडू शकत नव्हतो. हां अशी ती एवढी तायगंड होती. हां ते जन्मल्यानंतर आम्ही भरडापेठ पाणी करायला गेल्यावर त्याच्या आईने त्याच्या पाठीवर पाय दिलाय. बर त्याला आपण सगळं हे केलंय, त्याचा उपचार. हां डॉक्टरने सांगितलं होतं ह्याचं काय होत नाही, तर ह्याला आपण ते बेल्ट वगैरे लावून कांब्या वगैरे लावून का नाही. आम्ही म्हणतो नुसतं चालून म्हणजे उठला बसला जरी बास आहे. बर पण तो आता सध्या सगळं काम करतो, बैलगाडीला चालतो, गाय भरवतो. त्यामुळं त्याला आम्ही तो कायम ठेवायचा आमच्या जावणीला. असा आहे तो. बैलगाडी क्षेत्रात उतरवले का तुम्ही यातले कुठले? ह्यातलं नाही, तो रुबाब तेवढा पडलेला आहे ताईजवळ. ताईंजवळ पाहिजे. हो, ताई पहिलं वादळ आणि हो दुसरा बैल ताईच्या बैलगाडी क्षेत्रातला. रुबाबची ब्लड लाईन कोणती सांगा? रुबाबची बैल लाईन धालगावच्या सोन्या खाणीतला रुबाब आहे. आणि बाबूरावची? बाबुरावची निवर्गी लाईन नाही, घरचा जाईल. रुबाब. हो, ताईच्या नावा पडतो हा रुबाब. आणि ताईचाच आहे आता, फक्त ब्रिडिंगसाठी त्याला आणलाय आपण इकडे. बैलगाडी क्षेत्र जेव्हा म्हणजे ताईने चालू केला तेव्हा हा रुबाबच होता. बैलगाडी क्षेत्र ज्यावेळेस डाऊन झालेलं त्यावेळेस तुमच्याकडे वय होते? हो. मग त्यांचा सांभाळ कसा करायचा? त्यावेळेस मागणी येत होते का जास्त वळूंना? नाही, असं आहे ना मागणी ब्रिडिंगला. बर
ज्यावेळेस बैलगाडी क्षेत्र पुन्हा नव्याने चालू झालं त्यावेळेस तर भरपूर आपल्याला हा दिसतंय. त्यावेळेला भरपूर मागणी आली. भरपूर मागणी झाली आहे. बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये कोणत्या प्रकारचे वळू आपल्याला वळूंची पैदास आपल्याला चांगली फायदेशीर ठरते? बैलगाडी क्षेत्रात वळूंची म्हणजे आता कसं आहे, आता कोणत्या वळूची वासरं पालतील हे कोणच सांगू शकत नाही. बरं. असं नाही की ह्याच वळूची बैल म्हणजे वासरं पालतील हम्म. असं कोणीच सांगू शकत नाही. हम्म. मारतात कसं काय? मारतात की नवी माणसाला, आपल्याला नाहीच काय करत. बर. ती तशी लय समज राहायची. हम्म. कप कप याच्या पैदाशी किती झाले का नाही अजून? ह्याची आत्ताशी चालू झाली पायदाशी. बरं. का तर ह्यो 3 फेऱ्या मैदानाला पळून ह्याला आता चालू केला आपण, एक 9-10 महिने झालं चालू केलाय. बर. ह्याची 2 वासरं आता चांगली पडली. एक कालवड आहे हम्म. गावाचं आहे आपल्या, हम्म. आणि एक वासरू आहे हम्म. चांगली आहे पायदाशी ह्याची. हा 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 हा. आता 5वा बघूया आपण. खाली आहे ना 5वा. आता यांचा जो महत्त्वाचा असतो ते रेट, तर तो रेट कसा ठेवला आहे आणि आतापर्यंत आलेला कस्टमरचा जो फीडबॅक आहे तो कसा आहे? फीडबॅक चांगलाच आहे. रेटचं तसं काय ना, आपण गोरगरिबांना नुसत्या नारळ पान सुपारी पण गाय भरवून देतो, असं काय नाही की. पण त्यांचं रेट म्हणाय गेलं तर 1,500-2,000 रुपये रेट आहे. असं कोणत्या कोणत्या भागातून येतात इथं? भरपूर भागातून येतात. आपल्या 17 भागातून पण गाय येतात आणि आपल्या आसपासच्या भागातून पण येते. ह्याचं नाव नखऱ्या. नखऱ्या. नखऱ्याची खासियत काय? ह्याची वासरं सगळी बावर पडतात. बर. म्हणजे कसली गाय असू द्या, साधी गाय असू द्या शेतकऱ्याची, हात जसा बैल भरवल तशी ह्याच्यासारखीच वासर होते ती. वय किती आता? आता ह्याचं पण वय 13 वर्ष आहे. ब्लड लाईन कोणती आहे त्याची? ह्याची निवर्गीची. नेवर्गीच. हो. चालेल मित्रांनो, आपण बघितलं टॉपची अशी वळूची दावण आणि मोठ्या मापाचे वळू आपण आज बघितले दादांचे. दादा, तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता सांगा. ज्यांना कोणाला गाय भरायचे असतील तर ते तुम्हाला डायरेक्ट संपर्क करू शकतील. मी सुभाष बापूराव पवार, राहणार बलवडी खानापूर, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 98 99 252 252.